नमस्कार, मी डॉक्टर अश्विन सुनील तामणकर. मी यूरोलॉजिकल कॅन्सर सर्जन आहे आणि रोबोटिक सर्जन आहे. इन जनरल सांगायचं झालं तर हा किडनी कॅन्सर अवेअरनेस मंथ असतो, मार्च महिना स्पेशली, आणि याच महिन्यामध्ये वर्ल्ड किडनी डे असतो 13व्या मार्चला. सो ह्या महिन्यामध्ये आपण किडनी कॅन्सरच्या बद्दलचं थोडंसं अवेअरनेस वाढवून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो किडनी ट्युमर्स किंवा किडनीच्या गाठी किंवा कॅन्सर्स हे इनिशियल स्टेजेसमध्ये सिम्पटमॅटिक नसतात, म्हणजे त्याच्यामुळे पेशंटला जनरली त्रास नसतो, प्रॉब्लेम्स येत नाहीत. हळूहळू ओव्हरऑल जसा साईज वाढेल तसा त्याचा त्रास चालू होतो, जो आयदर पेन म्हणून मॅनिफेस्ट होतो किंवा युरिनमध्ये किंवा लघवीमध्ये ब्लिडिंग म्हणून मॅनिफेस्ट होतो आणि लाल लघवी येणे ह्याच्यामुळे मॅनिफेस्ट होतो. भारताचे काही स्टॅटिस्टिक्स जे आहेत ते जगाच्या प्रपोर्शनमध्ये डिफरंट आहेत. जगामध्ये हा कॅन्सर कॉमनली 64 एजला होतो. आपल्याकडे हा 56 म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्ष यंगर पेशंट्समध्ये हा होतो. आपल्या इंडियन पॉप्युलेशनमधले 30% पेशंट्स हे वयाच्या 50च्या खाली असतात. मोस्ट ऑफ द पेशंटचे ट्युमर्स हे 4 सेंटीमीटरच्या पेक्षा जास्ती मोठ्या साईजमध्ये डिटेक्ट होतात, कारण अर्ली डिटेक्शन हे आपल्याकडे मिस केलं जातं. आणि मेल टू फिमेल रेशो हा जगाच्या स्टॅटिस्टिक्सपेक्षा पण अलार्मिंगली जास्ती आहे, म्हणजे ऑलमोस्ट 4 पुरुषांमध्ये 1 फिमेल असा त्याचा प्रपोर्शन असतो. टिपिकली आजच्या तारखेला हे ट्युमर्स जास्ती डिटेक्ट होत आहेत कुठे, तर रेग्युलर हेल्थ चेकअप्समध्ये, जिथे पेशंटची सोनोग्राफी केली जाते, बेसिक इव्हॅल्युएशन केलं जातं आणि सोनोग्राफीमध्ये छोटे किडनी मासेस डिटेक्ट केले जातात. आयडियली स्पीकिंग ही सगळ्यात अर्ली स्टेज असते डायग्नोसिसची ॲज वेल ॲज ट्रीटमेंटची, ज्याच्यामध्ये पेशंट्सचे आउटकम चांगले येतात. सो ह्या किडनी कॅन्सर अवेअरनेस मंथला आपण जागरूक होऊया, रेग्युलर हेल्थ चेकअप्स करूया, सोनोग्राफी आणि रेग्युलर हेल्थ इव्हॅल्युएशन्स करूया, किडनीच्या हेल्थबद्दल जागरूक होऊया, विच ऑल्सो इन्क्लूड्स किडनीची जी मेडिकल हेल्थ असते त्याच्याबद्दल पण आपण जागरूक होऊया. धन्यवाद.